जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही उपोषणाला बसले, तुमच्या मागण्या काय झाल्या? आमची मागणी आहे की जे आमचे छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर जी साई करिअर अकॅडमी आहे, तिथे आमचा जालन्याचा जे राजू चिलका यांचा मुलगा आहे सनी चिलका, हा अकॅडमी शिक्षण घेत होता. तर शिक्षण घेत असताना तिथं त्याचा मृत्यू झाला. तर त्यांच्या परिवारावर आम्हाला असा संशय आहे की त्या अकॅडमीच्या टॉर्चरमुळं त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि आमची मागणी आहे की अकॅडमी साई करिअर अकॅडमी ही बंद करण्यात यावी व नियमानुसार ही संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावी, त्याची चौकशी व्हावी, याच आमची मागणी आहे. तुम्ही या अगोदर काही पोलीस प्रशासनाला तक्रार वगैरे काही? हो, आम्ही भरपूर तक्रार केली. त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता आयुक्त साहेबांना. आम्ही पक्षातर्फे निवेदन दिलं होतं. आतापर्यंत आमच्या निवेदनाला कुठले उत्तर आलेले नाहीये. बस कुठले उत्तर त्यांना तसे त्यांना कळवलंय की शासनातर्फे जी मदत होईल ती मदत करण्यात यावी म्हणून परिवाराला. त्या परिवार त्याची आई आहे, वडील आहे, मावशी आहे, आत्या आहे, मामा आहे, त्याचे भाऊ आहे, त्याचा आजोबा आहे, आजी आहे, भरपूर पूर्ण परिवार आहे. कोणत्या वर्गाला शिकायला होता आणि कोणतं प्रशिक्षण घेत होता त्या अकॅडमी? पोलीस अकॅडमीचं पोलीस व आर्मी भरतीचं अकॅडमी शिक्षण घेत होता. किती वर्ष झालं? तो साधारण एक वर्षापासून शिक्षण घेत होता. 3 महिन्यापासून. पोलीस अकॅडमीच्या संचालकाशी काही तुमचं बोलणं झालं? नाही, बोलणं नाही झालं. ज्यावेळेस त्याची मौत झाली होती त्यावेळेस तो बोलला होता. ते तिथले PI साहेब होते आपले बेगमपुरचे जगताप साहेब, ते बोलले तुम्ही डेड बॉडीचा अंत्यविधी करून घ्या, आम्ही नंतर गुन्हा दाखल करतो. आणि त्यांच्या वडिलांना त्या अकॅडमीवाले बोलले होते की बाबा तुम्हाला आम्ही काय मदत करू. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही कारवाई करण्यात आली का? काही कारवाई झाली नाही म्हणून तो उपोषणाला बसतोय. आणि आमची मागणी आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करून अकॅडमी बंद करावी, आमची मुख्य मागणी आहे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर समोर त्यांच्या परिवारासह उपोषणाला बसलेला. जोपर्यंत मागणी मान्य होते तोपर्यंत उपोषण इथून उठणार नाही. तुम्ही एवढी मोठी टोकाची भूमिका घेतली उपोषणाची, या अगोदर काही जिल्हाधिकाऱ्यांशी काही भेट झालेली आहे का? नाही, भेट नाही झाली आमची त्यांची. म्हणजे आम्ही पत्र दिलं होतं, नाही निवेदन दिलेलं आहे त्यांना. हा, निवेदन दिले, कॉपी पण तुम्हाला दिलेली आहे निवेदनांची. काहीच नाही आतापर्यंत, काहीच नाही आलं. उपोषणकर्त्यांचे नाव सांगा कोण कोण? उपोषणकर्त्याचे त्यांचे हे राजू देविदास चिलका, त्यांची लक्ष्मी राजू चिलका, अजून त्यांची गीता गणेश मारपिल्ली, पुष्पा पुरुषोत्तम मंगलपेट्टी, मी सुभाष बर्डे, आम आदमी तालुका अध्यक्ष जालना. त्यांचे मामा आहेत, आजोबा आहे, आजी आहे. जालना. हो, शिकण्यासाठी आले होते प्रशिक्षणासाठी. नाही ना, आता काय नाही. हे मानाला दादा, तुमचा मुलगा शिक्षण घेण्यासाठी आला होता आणि तुमच्यासोबत काय घडलं आणि छातीवर दगड घेऊन उपोषणासाठी बसलाय, तुमच्या काय मागण्या आहेत? आमची मागणी आहे की ते अकॅडमीवर हे करा, गुन्हा दाखल करा आणि मुलावर बी हे करा आणि अकॅडमी बंद पाहिजे आणि केस टाकायची. पोलीस स्टेशनशी काही भेटली होती का? सगळे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही लेटर वगैरे सगळे देऊन दिले होते. आम्ही IG आयुक्त सगळ्यांना दिले. आम्ही तुम्हाला काही आश्वासन दिलं होतं पोलिसांनी? आम्ही कारवाई वगैरे करू म्हणले होते. असे संबंधित अकॅडमीवाल्यांची काही संचालकाशी भेट, तुमचा मुलगा जिथे शिकायला होता ते आणले होते ठाण्यामध्ये, पोलीस ठाण्यामध्ये. ते बोलले होते की तुम्हाला मी 4-5 हजार रुपये देतो म्हणे आणि असं म्हणले होते. आणि जेव्हा ते मौती होते तेव्हा म्हणलं होतं 15-20 लाख रुपये देते असं म्हणले होते. आमचे पाहुणे रावड्यांना म्हणले होते, आमच्या मिसेसला बी म्हणले होते, आमच्या घरच्याला असे. आणि आता म्हणतो मला 4-5 हजार देते म्हणलं. आणि मी म्हणलं त्यांना मी देतो तुम्हाला 50-60 लाख रुपये माझा मुलगा आणून दे म्हणलं मी. तुमचा मुलगा कोणत्या याच्यात होता शिकण्यासाठी आणि किती वर्ष वय होतं? 17 वय. पोलीस आर्मी भरतीसाठी होत होते. काय नाव आपलं? राजू देविदास चिलका. धन्यवाद.